सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आता दिवाळीला सुरुवात होणार आहे, म्हणजे धनत्रयोदशी पासून आपण दिवाळी मनवायला सुरुवात करतो। दिवाळी हा सण अगदी प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने आणि आदराने आपण हा उत्सव साजरा करत असतो। दिवाळी इतका मोठा सण आहे की प्रत्येक सणापेक्षा सर्वात मोठा हा दिवाळीचा सण आहे। दिवाळीत आपण घराची साफसफाई शिवाय माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या किंवा आपल्या घरात प्रत्येक गोष्टी बदलून घेतो, नवीन आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। कारण का तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीचे हे 4-5 दिवस माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो किंवा व्हावा त्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो। आणि म्हणून आपण सर्व गोष्टी क्लीन करतो, अगदी जुन्या असल्या तरी पण त्या क्लीन करून ठेवतो किंवा नवीन वस्तू घेण्यासाठी आवर्जून प्रयत्न करत असतो। आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायची आहे आणि काय रेमेडी आहे, ह्या रेमेडीमध्ये आपला जो योग आहे हा गजकेसरी योग बनणार आहे। आता बघा, गजकेसरी योग म्हणजे काय तर आपला जो योग आहे ह्या योगात माता लक्ष्मी आपल्याकडे भरपूर प्रमाणात येणार आहे, आलेली लक्ष्मी स्थिर होणार आहे। त्या सर्व गोष्टी तर होणारच आहेत, परंतु कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत। ज्या वेळेला तुम्ही एखादी रेमेडी करता, एखादा उपाय करता, परंतु तुम्ही जर का त्यासाठी कर्म आणि कष्ट करत नसतील तर कुठलीही रेमेडी तुम्हाला फळ देणार नाही। त्यामुळे कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत। आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आवर्जून काही घरातल्या वस्तू खरेदी करतो। आता काय वस्तू खरेदी करू नये आणि काय वस्तू खरेदी केल्याने तुमचा गजकेसरी योग बनणार आहे सांगते का। आता आपण बऱ्याच लोकांना माहितीये की तांबा पितळ हे अतिशय महाग आहे, त्यामुळे आपण स्टीलकडे वळतो। सामान्य लोकही शक्यतो स्टीलकडे वळतात, अगदी स्टील थोडस स्वस्त आहे त्यामुळे स्टीलकडे वळतो आपण। आता स्टीलच्या वस्तू खरेदी कराव्या का? बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी तरी स्टील वस्तू खरेदी करू नका। कारण काय होईल, ज्या वेळेला आपण शुभ मुहूर्तावर एखादी वस्तू आणतो तर तर ती आपल्याला चिरकाळ आपल्याकडे टिकावी किंवा त्यासाठी आपल्याला फळ मिळावं, त्या वस्तू खरेदी केल्याने आपल्या जीवनात योग्य असे बदल घडून यावे, त्यासाठी आपण काही वस्तू खरेदी करत असतो। आता स्टील खरेदी करत असाल तर थांबा, स्टील खरेदी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही शुभ मुहूर्तावर राहूला बोलवणार। आणि तुम्हाला माहितीये, राहू ज्या वेळेला आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात येतो, आपल्या पत्रिकेत येतो, त्यावेळेला आपल्या कुंडलीत येतो, त्यावेळेला आपलं सर्व काही वाईट होत असतो, राहू खराब होतो आणि त्यामुळे आपण स्टीलचा वापर स्टीलची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करू नये। आता काय करावं तर बघा, छोटीशी वाटिका होईना तुम्ही पितळेची घ्या किंवा तांब्याची घ्या, पण ह्या दिवशी आवर्जून तांब्याच्या किंवा पितळेच्या खरेदीकडे नक्कीच वळा। आता ह्या दोन वस्तू तुम्हाला जमत असतील, शिवाय अगदी छोटस काहीतरी चांदीचं तुम्हाला घेता येत असेल तर त्या दिवशी चांदीचं सुद्धा तुम्ही एखादी वस्तू छोटीशी तरी घेऊ शकता। आता रेमेडी काय करायची आहे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट धातू खरेदी, म्हणजे ज्या वेळेला आपण पितळ किंवा तांबा खरेदी करतो त्यावेळेला काय होतं, ज्या वेळेला आपण पितळ खरेदी करतो त्यावेळेला आपला गुरुग्रह मजबूत होतो, आणि गुरुग्रह मजबूत झाला की आपल्याला ज्या वेळेला आपण चांदी खरेदी करतो, बघा पितळ खरेदी केली त्याच दिवशी आपण चांदी पण खरेदी केली। बरेच लोक चांदी धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करत असतात। जर तुम्ही चांदी खरेदी करत असाल तर पितळेची वाटी नक्कीच घ्या। आता ज्या वेळेला तुम्ही ह्या दोन्ही खरेदी कराल त्यावेळेला गजकेसरी योग तुमच्या जीवनात बनणार आहे। आता कसा सांगताय का, एखादी चांदीची वस्तू तुम्ही घेता, त्याचबरोबर पितळेची छोटीशी वाटी किंवा ग्लास जे पण काही आहे ते सुद्धा घ्यायचं, आणि गजकेसरी योग आपल्या आयुष्यात यायला पाहिजे त्यासाठी संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण संध्याकाळी पूजन करतो की नाही, तर त्या दिवशी आपल्याला त्या चांदीच्या वाटीत किंवा जे काही चांदीचं तुम्ही घेतलं असेल तर त्यात तुम्हाला थोडीशी, किंवा तुम्ही जर पितळेची घेतलेली असेल एखादी वाटी तर त्यात थोडीशी तुम्हाला चणा डाळ ठेवायची आहे। सोबतच चांदीचं जे काही, बघा चांदीची वाटी घेतली असेल तर चांदीच्या वाटीत तुम्ही चणा डाळ ठेवा आणि तिचं पूजन करा। आता हे पूजन तुम्हाला कसं करायचं तर फक्त हळदीनेच करायचं आहे, आणि हे जे तुम्ही पूजन करता त्यावेळेला तुम्हाला
ती वाटी तिथेच ठेवायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही हे पूजन कराल त्यावेळेला ही वाटी तिथेच ठेवायची आहे. लक्ष्मी पूजनापर्यंत रोज तिची हळदीनेच पूजा करायची आहे. तुम्हाला व्यवस्थित रेमेडी कळली असेल. धनत्रयोदशी पासून हा उपाय करायचा, ही रेमेडी करायची आहे. ती लक्ष्मी पूजनापर्यंत तुम्हाला ती रेमेडी तिथेच ठेवायची आहे. हळदीनेच फक्त आपल्याला पूजन करायचंय. ह्या रेमेडीने आपल्या आयुष्यात, आपल्या पत्रिकेत गजकेसरीचा योग बनतो आणि माता लक्ष्मी आपल्याकडे अर्थातच कायमच स्थिर राहते. आपण प्रत्येक गोष्टीत यश प्राप्ती करत असतो. आजची रेमेडी तुम्हाला कळली असेल. विषय आवडल्यास, रेमेडी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.